हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कांदा भजी बनवलेले आहेत. अगदी झटपट, मस्त, कुरकुरीत असे आहेत ना. अगदी पहिल्याच प्रयत्नात आहेत ना, खूप सुंदर असे कुरकुरीत कांदा भजी आहेत ना, कोणीही बनवू शकेल. इतकी सोपी पद्धत आहे. तरी ते मी आहे ना, कांदा घेतलेला आहे. आता आपल्याला किती भजी बनवायचे आहेत ना, त्या प्रमाणात तुम्ही कांदा घ्या आणि कांदा आहे ना, पहिल्यांदा जितका जमेल तितका पातळ उभा असा चिरून घ्यायचा. तर कांदा छान असा चिरलेला आहे. तरी ते मी आहे ना, तांदळाचं पीठ आणि बेसन पिठाचा वापर करणार आहे. तांदळाच्या पिठाने ना भजीला आपल्या आहेत ना छान अजून कुरकुरीतपणा येतो आणि जास्त वेळ आपले भजी आहेत ना अगदी संपेपर्यंत तसेच कुरकुरीत राहतात. तर अर्धं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता इथे मी ना अर्धा चमच ओवा घेतलेला आहे. ओवा छान असा आपण आहे ना हातावरती असा चोळून टाकायचा आणि भरपूर अशी कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर 15 ते 16 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत. कढीपत्त्याची पानंसुद्धा टाकायची आपल्याला, छान अशी चिरून टाकायची. मस्त कढीपत्त्याच्या पानांमुळे पण आहे ना आपल्या भजीला आहे ना एक वेगळी चव येते. आता ह्याच्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला टाकूयात. आता तुम्हाला जर मिरचीचा वापर करायचा असेल तुम्ही मिरचीचाही वापर करू शकता, पण मी लहान मुलं खाणार आहेत त्याच्यामुळे मिरची नाही टाकली. हळद टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकूयात, थोडीशी मिरची पावडर. आता हे सगळे मसाले, बेसन पीठ हे सगळं आहे ना कांद्याला आहे ना कांद्यामध्ये ना सगळं व्यवस्थित असं आहे ना एकजीव करून घ्यायचं. हे बघा, छान असं सगळे मसाले, पीठ कांद्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. आता थोडंसं पाण्याचा वापर करून आपल्याला छान असं हे भजीचं पीठ आहे ना तयार करून घ्यायचं आहे. जास्तीचं पाणी वापरायचं नाही, अगदी थोडंसं पाणी लागेल तेवढंच वापरायचं आहे. भजीचं पीठ आहे ना जास्त पातळ पण नाही करायचं. जेवढं घट्ट असेल तेवढे भजी तुमचे आहेत ना छान कुरकुरीत होतात. बघा, छान असं भजीचं पीठ आपलं आहे ना तयार झालेलं आहे. आता आपण आहे ना लगेचच भजी तळण्यासाठी घेणार आहे. तर एका साईडला आहे ना कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपलं गरम झालं ना की गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती आपण आहे ना छोटे छोटे असे आहेत ना भजी तेलामध्ये सोडून घेणार आहे. अगदी तुम्हाला किती मोठे हवेत, छोटे हवेत तसे हे करा. आणि मस्त आकारसुद्धा आपल्या भजीला आलेला आहे. कांदा भजी किंवा खेकडा भजीसुद्धा आपण ह्याला बोलू शकता. हे बघा, छान असं टाकून घेतलेले आहेत भजी. एक 2-3 मिनिट झालं, गॅस मिडियमच ठेवायचा. 2 मिनिट झालं की आपण आहेत ना हे भजी पलटी करून घेऊयात. आणि भजी तळताना आहे ना एकसारखं आहेत ना आपल्याला भजी हलवत राहायचे, म्हणजे सगळीकडून व्यवस्थित असं एकसारखा कलर येतो आणि सगळीकडे व्यवस्थित भजी आपले आहेत ना एकदम कुरकुरीत असे होतात, तळले जातात. आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला भजी तळायचे आहेत, म्हणजे ते आतमध्येपर्यंत छान कुरकुरीत होतात. गॅस जर फास्ट असेल तर भजीला वरती कलर येऊन जाईल, पण आतमध्ये भजी आहेत ना आपले कुरकुरीत होणार नाही किंवा तळले जाणार नाहीत. तर पाहू शकता मस्त कलर आलेला आहे आपल्या भजीला. आपण आता आहेत ना भजी छान असे तळलेले आहेत, आपण काढून घेऊयात. आणि कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. मस्त असे आपले खेकडा भजी आहेत ना झालेले आहेत. तर आपण राहिलेले पण आहेत ना ह्याच पद्धतीने ना मी सगळे भजी ना करून घेणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे. अगदी नवीन शिकणाऱ्या ज्या ताई आहेत ना त्या झटपट अशा शिकतील. पहिल्या ह्याच्यामध्येच तुम्ही ना करू शकाल, इतकं सुंदर असा हा व्हिडिओ आहे. तर नक्की करून बघा कांदा भजी. बघू शकता मस्त असं भजी आपले आहेत ना सगळे मी ह्याच पद्धतीने ना तळून घेतलेले आहेत. पाहू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने मस्त असे कुरकुरीत कांदा भजी ना करून बघा. पाहू
पाहू शकता छान असे आपले कांदा भजी आहेत ना तयार झालेले आहेत. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.